आपण पाहतो या ठिकाणी शिवाजी पार्कमधील मीनाताई यांच्या पुतळ्यावरती अज्ञात व्यक्तीने लाल रंग टाकलेला आहे। त्याचा तपास आता पोलिसांकडून सुरू झालेला आहे। सीसीटीव्हीच्या आधारे या ठिकाणी आता पोलीस तपास करतायत। मात्र या घटनेनंतर आता संपूर्ण राज्यभरामध्ये तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आपण पाहतोय। निषेध व्यक्त केला जातोय। लाल रंग कुणी टाकला याचा तपास आता पोलिसांकडून घेतला जातोय। कुठेतरी लक्ष केंद्रित दुसरीकडे लक्ष केंद्रित व्हावा अशी त्यांची धारणा होती की मासाहेबांवरती कुठला तरी सांगून हे केलं तर त्याचा आक्षेप आणि प्रक्षोभ होईल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांची ती बातमी झाकली जाईल। परंतु आमच्या उद्धव साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी संयमाने घ्या, संपूर्ण साफ करून पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे। त्याची पोलिसांनी आम्हाला रिपोर्ट देऊ, त्यानंतर आम्ही आमच्या प्रतिक्रिया बोलू। स्थानिक आमदार जे आहेत ते आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत, कारण त्यांचं म्हणणं आहे 18 वर्षापूर्वी जी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा एक आक्रमकता शिवसैनिकांमध्ये बघायला मिळाली होती। नाही, आक्रमकता आजही शिवसैनिकांमध्ये आहे, परंतु आक्रमकता करून त्याचा उपयोग काय आहे? आज एक तर तुम्ही बघताय एलपी ब्रिज बंद झाल्यानंतर इथे लोकांची काय हालत आहे दादर परिसरामध्ये। जर एका ठिकाणी ठिणगी पडली तर आज मला पण पूर्ण मुंबई महाराष्ट्रामधून फोन होतं काय झालं। मी म्हटलं आम्ही असा प्रकार त्यांना सांगितलं की संयमाने घ्या, आपल्याला कुठे लोकांचं जनजीवन विस्कळीत करायचं नाही, त्यामध्ये काय मोठेपण आहे म्हणून आम्ही संयमाने घेतो। परंतु असा संयम असा नाही, परंतु फुटेज आल्यानंतर जर तो कुठल्या पक्षाची संघटनेशी रिलेटेड असेल तर त्याला त्या पद्धतीने उत्तर देऊ आम्ही। गुन्हा दाखल झाले का? पोलिसांची प्रक्रिया कुठपर्यंत आली? पोलिसांची बोलणं झालं? गुन्हा अजून दाखल केलेला नाही आम्ही। पहिला डीसीपी म्हणाले की आम्ही फुटेज चेक करतो, त्यानंतर आपण चर्चा करूया। असा चुकीचा अंदाज करण्यात मजा नाही, परंतु जो सीसीटीव्ही फुटेज आल्यानंतर आम्ही अंदाज घेऊ ना। सीसीटीव्ही फुटेज सुरू आहे, तक्रार नाही केलं ती नंतरची बाब। पहिली सुरुवात येऊ दे तरी फुटेज आम्हाला, मग आम्ही बघू ना आमच्या प्रतिक्रिया, मग तुम्हाला समजतील ना। तुम्ही म्हणालात की मॅच इतर गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी अशा पद्धतीने मासाहेबांच्या या पुतळ्याला होऊ शकते, आमचा अंदाज आहे। कारण बघा लाल कलरचा रंग केला आणि आम्ही सुद्धा जो काय आंदोलन घेतलं तो सिंदूर आंदोलन घेतलं, त्यामुळे होण्याची शक्यता आहे आम्ही म्हणतोय। कुंकू आंदोलन जे रविवारी घेतलं होतं त्याची प्रतिक्रिया असं होऊ शकतं, आता बघू आम्ही। त्याच्या फुटेज आल्यानंतरच समजेल आम्हाला, तोपर्यंत आम्हाला समजणार नाही। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कपन चोरही म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।